so that minute objects invisible to naked eyes are magnified and made visible. म्हणजे जे आपल्याला नेक्ड आयजने जे मायक्रोऑर्गॅनिझम दिसत नाहीत किंवा ऑब्जेक्ट दिसत नाहीत, तो लार्ज करून पाहण्यासाठी आपण मायक्रोस्कोपचा यूज करतो. तर हा मायक्रोस्कोपचा तुम्ही यूज म्हणूनही लिहू शकता. त्यानंतर सिंपल मायक्रोस्कोप. तुम्हाला सिंपल मायक्रोस्कोपचा फोटोग्राफ दाखवला जाईल. आयडेंटिफिकेशनसाठी विचारलं जाईल. सिंपल मायक्रोस्कोप. नेक्स्ट आहे कंपाऊंड मायक्रोस्कोप. तर सिंपल मायक्रोस्कोप आणि कंपाऊंड मायक्रोस्कोप हे सेपरेट आहेत. तर सिंपल मायक्रोस्कोपचा यूज काय? सिंपल मायक्रोस्कोप इज युज्ड फॉर डिसेक्शन ऑफ इन्सेक्ट. तर एंटॉमॉलॉजी एक सब्जेक्ट आहे तुम्हाला नेक्स्ट सेमिस्टरला. तर त्याच्यामध्ये जे इन्सेक्ट असतात त्यांची नर्वस सिस्टीम, त्यानंतर डायजेस्टिव्ह सिस्टीम, रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम, त्यांचे हेड, जे काय थोरॅक्स, ॲब्डोमेन ह्याचा स्टडी करण्यासाठी, ते विजिबल होण्यासाठी आपण काय करतो? सिंपल मायक्रोस्कोपचा यूज करतो. तर तुम्ही लिहिताना एवढंच लिहायचं, सिंपल मायक्रोस्कोप इज युज्ड फॉर डिसेक्शन ऑफ इन्सेक्ट. तुम्हाला जर सिंपल मायक्रोस्कोपचा यूज लिहायचा असेल तर एवढंच लिहायचं, सिंपल मायक्रोस्कोप इज युज्ड फॉर डिसेक्शन ऑफ इन्सेक्ट. नेक्स्ट आहे कंपाऊंड मायक्रोस्कोप. तर कंपाऊंड मायक्रोस्कोपचा यूज काय लिहायचा? तर वर जे मी तुम्हाला सांगितलेलं, द लेन्स इन दिस इन्स्ट्रुमेंट आर सो ऍडजस्टेड दॅट मायन्यूट ऑब्जेक्ट्स इनविजिबल टू नेक्ड आयज अँड आर मॅग्निफाईड अँड मेड विजिबल. तर कंपाऊंड मायक्रोस्कोपचा आता मी जो सांगितलं तो यूज लिहायचा. त्यानंतर नेक्स्ट आहे ऑब्जेक्टिव्ह. म्हणजे 3 प्रकारचे ऑब्जेक्टिव्ह असतात. कंपाऊंड मायक्रोस्कोपला सुरुवातीचा पार्ट तो आयपीस असतो, त्यानंतर बॉडी ट्यूब असते आणि बॉडी ट्यूबला अटॅच 3 ऑब्जेक्टिव्ह असतात. तर त्याच्यामध्ये लो पॉवर ऑब्जेक्टिव्ह, त्याचं तुम्हाला मॅग्निफिकेशन विचारलं जाईल. गिव्ह द मॅग्निफिकेशन ऑफ लो पॉवर ऑब्जेक्टिव्ह. लो पॉवर ऑब्जेक्टिव्ह. तर लो पॉवर ऑब्जेक्टिव्हचं मॅग्निफिकेशन किती असतं? 10x. मॅग्निफिकेशन ऑफ लो पॉवर ऑब्जेक्टिव्ह इज 10x. सेकंड आहे हाय पॉवर ऑब्जेक्टिव्ह. हाय पॉवर ऑब्जेक्टिव्ह त्याचा असं विचारायचं आहे, गिव्ह द मॅग्निफिकेशन ऑफ हाय पॉवर ऑब्जेक्टिव्ह. तर त्याचं मॅग्निफिकेशन किती असतं? 45x. 45x. थर्ड आहे ऑइल इमर्शन ऑब्जेक्टिव्ह. ऑइल इमर्शन ऑब्जेक्टिव्ह. ऑइल इमर्शन ऑब्जेक्टिव्ह. Magnification of oil immersion objective is 100x. 100x. तर तुम्ही सुरुवातीला लो पॉवरला एखादा मायक्रोऑर्गॅनिझम बघता, त्यानंतर हाय पॉवरला बघता, आणि जर बॅक्टेरिया असेल, फंगस आणि बॅक्टेरिया आपण त्याच्या मायक्रोस्कोप खाली बघतो. जर बॅक्टेरिया असेल तर आपण थर्ड जो ऑब्जेक्टिव्ह आहे ऑइल इमर्शन ऑब्जेक्टिव्ह त्याचा यूज करतो. तर ज्यावेळी ऑइल इमर्शन ऑब्जेक्टिव्ह आपण यूज करणार आहे त्यावेळी आपण काय करतो? स्लाइडवर आपण सीडार वूड ऑइल हे ऍड करतो. जी स्लाइड तुम्ही तयार करणार आहात बॅक्टेरियाची, त्या बॅक्टेरियावर तुम्ही काय करता? सीडार वूड ऑइल ऍड करता. सीडार वूड ऑइल ऍड केल्यामुळे काय होतं? सीडार वूड ऑइल हे जो लाईटचं रिफ्रॅक्शन आहे ते थांबवतं.
म्हणजे अवॉइड करतो. लाईटचं रिफ्रॅक्शन अवॉइड झाल्यामुळे काय होतं आपल्याला बॅक्टेरिया हा क्लिअरली दिसतो. तर तुमच्या मॅन्युअलमध्ये दिलेलं नाही, पण तुम्ही खाली लिहून घ्यायचं सीडार वूड ऑइल. सीडार वूड ऑइल हे तुम्हाला स्पॉटिंगला दाखवलं जाईल. सीडार वूड ऑइल. तर सीडार वूड ऑइलचा यूज काय काय आहे? इट इज युज्ड फॉर अवॉइडिंग रिफ्रॅक्शन ऑफ लाईट रेज. while observing bacteria under microscope. It is used for avoiding refraction of light rays while observing bacteria under microscope. म्हणजे एक प्रकारचं ऑइल आहे. ते आपण काय करतो, जी कव्हर स्लिप आहे म्हणजे स्लाइडवर तुम्ही बॅक्टेरियाचं सस्पेन्शन ठेवणार, त्यावर तुम्ही कव्हर स्लिप ठेवणार आणि कव्हर स्लिपवर तुम्ही काय करायचं सीडर वूड ऑइल ऍड करायचं. सीडर वूड ऑइल ऍड केल्यामुळे काय होतं, जे काही लाईटचं रिफ्रॅक्शन आहे ते थांबवलं जातं आणि त्यामुळे बॅक्टेरिया आपल्याला क्लिअर दिसतो. तर हे झालं ऑब्जेक्टिव्ह बाबत. तुम्ही मायक्रोस्कोपचं जर डायग्राम बघितली त्यात ऑब्जेक्टिव्ह कोणते आहेत ते तुम्हाला लक्षात येतील. त्यानंतर आयपीस. आयपीसचा फोटोग्राफ तुम्हाला दाखवला जाईल आणि विचारलं जाईल गिव्ह मॅग्निफिकेशन ऑफ आयपीस. आयपीस, गिव्ह मॅग्निफिकेशन ऑफ आयपीस. तर त्याचे मॅग्निफिकेशन बघा 5x, 10x, 15x, 20x. 5x, 10x, 15, 15x and 20x. नेक्स्ट हॉट एअर ओव्हन. तुमच्या मॅन्युअल मध्ये दिलेलं आहे बघा हॉट एअर ओव्हन. हॉट एअर ओव्हन. हॉट एअर ओव्हन. तर त्याचा यूज विचारला जाईल. गिव्ह यूज ऑफ हॉट एअर ओव्हन. गिव्ह यूज ऑफ हॉट एअर ओव्हन. तर त्याचा यूज काय आहे? इट इज युज्ड फॉर ड्राय हीट स्टरलायझेशन ऑफ ग्लासवेअर्स. इट इज युज्ड फॉर ड्राय हीट स्टरलायझेशन ऑफ ग्लासवेअर्स. त्याच्यामध्ये स्टीम तयार होत नाही. स्टीम तयार होत नाही कारण आपण त्याच्यामध्ये वॉटर ऍड करत नाही. वॉटर आपण फक्त ऑटोक्लेव्ह मध्ये ऍड करतो, हॉट एअर ओव्हन मध्ये ऍड करत नाही. इट इज युज्ड फॉर ड्राय हीट स्टरलायझेशन ऑफ ग्लासवेअर्स. तर हॉट एअर ओव्हन मध्ये तुम्ही ग्लासवेअर जेव्हा स्टरलाइज करता तेव्हा एक ठराविक टेम्परेचरला ते स्टरलाइज करतात. तर तुम्हाला विचारलं जाईल गिव्ह टेम्परेचर of hot air oven. Give temperature of hot air oven for sterilization of glasswares. Give temperature of hot air oven for sterilization of glasswares. तर त्याचा आन्सर काय आहे? 160 to 180 degree Celsius for 20 minutes. 160 to 180 degree Celsius for 20 minutes. म्हणजे ग्लासवेअर हे तुम्ही 160 ते 180 डिग्री सेल्सिअसला या दरम्यान तुम्ही 20 मिनिटासाठी ठेवली पाहिजे. त्याच वेळी ते स्टरलाइज होतं. 160 to 180 degree Celsius for 20 minutes. Next, autoclave. Autoclave.
तर ऑटोक्लेव्हचं तुम्हाला प्रिन्सिपल विचारलं जाईल. गिव्ह प्रिन्सिपल ऑफ ऑटोक्लेव्ह. गिव्ह प्रिन्सिपल ऑफ ऑटोक्लेव्ह. तर त्याचं ऑटोक्लेव्हचं प्रिन्सिपल काय आहे? स्टीम अंडर प्रेशर. स्टरलायझेशन स्टीम अंडर प्रेशर. Sterilization is carried out steam under pressure. Sterilization is carried out steam under pressure. Principle of autoclave. Sterilization is carried out steam under pressure. त्याच्यामध्ये स्टीम तयार होते आणि त्याच्या प्रेशरमुळे, स्टीमचं जे प्रेशर असतं त्याच्यामुळे जे काही तुम्ही मीडिया ठेवणार आहात, सॉइल ठेवणार आहात, सँड ठेवणार आहात, FOM ठेवणार आहात ऑटोक्लेव्ह मध्ये किंवा लिग्नाइट पावडर ठेवणार आहात, तर ते सगळे स्टरलाइज केले जातात स्टीम अंडर प्रेशर. त्यानंतर ऑटोक्लेव्हचा यूज विचारला जाईल. गिव्ह यूज ऑफ ऑटोक्लेव्ह. गिव्ह यूज ऑफ ऑटोक्लेव्ह. तर ऑटोक्लेव्हचा यूज काय आहे तुमच्या मॅन्युअल मध्ये दिलाय बघा. इट इज युज्ड फॉर स्टरलायझेशन ऑफ सॉलिड अँड लिक्विड मीडिया फॉर मायक्रोबियल कल्चर. इट इज युज्ड फॉर स्टरलायझेशन ऑफ सॉलिड अँड लिक्विड मीडिया फॉर मायक्रोबियल कल्चर. त्यानंतर त्याच्या खाली लिहून घ्यायचं. इट इज ऑल्सो युज्ड फॉर स्टरलायझेशन ऑफ. It is also used for sterilization of water, manure, soil, sand, FOM, lignite powder. It is also used for sterilization of water, soil, sand, manure, FOM, etc. त्याच्यामध्येच लिहून घ्यायचं. Give temperature of autoclave. Give temperature of autoclave. Give temperature of autoclave for sterilization of water and media. Give temperature of autoclave for sterilization of water and media. त्याचा आन्सर आहे 121 डिग्री सेल्सिअस फॉर 15 मिनिट्स. 121 121 डिग्री सेल्सिअस फॉर 15 मिनिट 15 मिनिट. त्याच्या खाली गिव्ह प्रेशर फॉर स्टरलायझेशन ऑफ वॉटर अँड मीडिया. गिव्ह प्रेशर ऑफ ऑटोक्लेव्ह. गिव्ह प्रेशर ऑफ ऑटोक्लेव्ह फॉर स्टरलायझेशन ऑफ वॉटर अँड मीडिया. तर ऑटोक्लेव्हला एक प्रेशर गेज असतो. तर प्रेशर गेज वरचं प्रेशर हे जेव्हा 15 PSI होतं, 15 PSI होतं, त्यावेळी ऑटोक्लेव्ह मध्ये 121 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर तयार होतं. लक्षात येते का? ऑटोक्लेव्ह मध्ये टेम्परेचर हा भाग वेगळा आणि प्रेशर हा भाग वेगळा. प्रेशर मोजण्यासाठी प्रेशर गेज बसवलेला असतो. ज्यावेळी
प्रेशर 15 LB 15 PSI प्रेशर ज्यावेळी ऑटोक्लेव मध्ये त्या वाफेचं होईल त्यावेळी ऑटोक्लेवचं टेम्परेचर हे 121 डिग्री सेल्सिअस झालं असेल. असं आपण म्हणतो. तर तुम्हाला मी टेम्परेचर सांगितले. दुसरा क्वेश्चन काय, गिव्ह प्रेशर ऑफ ऑटोक्लेव फॉर स्टरलायझेशन ऑफ वॉटर अँड मीडिया. तर प्रेशर किती असणार आहे, 15 PSI पर स्क्वेअर इंच. PSI म्हणजे पर स्क्वेअर इंच. 15 PSI for 15 minutes. 15 PSI for 15 minutes. त्यानंतर खाली लिहा, गिव्ह टेम्परेचर ऑफ ऑटोक्लेव. वर जसं लिहिलंय तसंच लिहायचं. गिव्ह टेम्परेचर ऑफ ऑटोक्लेव फॉर स्टरलायझेशन ऑफ सॉइल सँड मॅन्युअर लिग्नाइट पावडर. गिव्ह टेम्परेचर ऑफ ऑटोक्लेव फॉर स्टरलायझेशन ऑफ सॉइल सँड मॅन्युअर लिग्नाइट पावडर एटसेट्रा. तर टेम्परेचर किती असणार, 134 डिग्री सेल्सिअस फॉर 30 मिनिट्स. 134 डिग्री सेल्सिअस फॉर 30 मिनिट्स. सेम वरचा क्वेश्चन लिहायचा प्रेशरचा. गिव्ह प्रेशर ऑफ ऑटोक्लेव फॉर स्टरलायझेशन ऑफ सॉइल सँड मॅन्युअर लिग्नाइट पावडर एटसेट्रा. तर प्रेशर किती असणार, 30 PSI प्रेशर फॉर 30 मिनिट्स. 30 PSI प्रेशर फॉर 30 मिनिट्स. तर तुमच्या मॅन्युअल मध्ये काय दिलंय, प्रिन्सिपल ऑटोक्लेवचं स्टीम अंडर प्रेशर. स्टरलायझेशन इज कॅरिड आउट स्टीम अंडर प्रेशर. त्याच्या खालीच लिहून घ्या, मॉइस्ट प्रिन्सिपल ऑफ ऑटोक्लेव, मॉइस्ट हिटिंग बाय स्टीम अंडर प्रेशर. मॉइस्ट हिटिंग बाय स्टीम अंडर प्रेशर. ऑटोक्लेवचं जे प्रिन्सिपल लिहून घेतलंय, स्टरलायझेशन इज कॅरिड आउट अंडर कॅरिड आउट स्टीम अंडर प्रेशर. त्याच्या खालीच लिहून घ्यायचं, मॉइस्ट हिटिंग बाय स्टीम अंडर प्रेशर. म्हणजे एखादं इन्स्ट्रुमेंट मॉइस्ट हीट जे असते त्याच्या स्टीम तयार होते आणि त्याच्यामुळे प्रेशर क्रिएट होतं, त्यामुळे मटेरियल आहे ते स्टरलाइज केलं जातं. मॉइस्ट हिटिंग बाय स्टीम अंडर प्रेशर. रिपीट करतोय, प्रिन्सिपल ऑफ ऑटोक्लेव इज मॉइस्ट हिटिंग बाय स्टीम अंडर प्रेशर. नेक्स्ट इंस्ट्रूमेंट, लॅमिनार एअरफ्लो चेंबर. लॅमिनार एअरफ्लो चेंबर. लॅमिनार एअरफ्लो चेंबर. तर ह्याबाबत क्वेश्चन विचारला जाईल, गिव्ह यूज ऑफ लॅमिनार एअरफ्लो चेंबर. गिव्ह यूज ऑफ लॅमिनार एअरफ्लो चेंबर. तर मॅन्युअल मध्ये दिलंय बघा त्याचा यूज. इट इज युज्ड फॉर मेंटेनिंग aseptic or microorganism free environment, for performing various activities such as pouring of sterilized media in petri dishes, test tubes, isolations and subculturing of pathogen. तर तो यूज लिहायचा त्यात. त्यानंतर ह्यावर असा क्वेश्चन विचारला जाईल, गिव्ह टाइप्स ऑफ फिल्टर्स युज्ड इन लॅमिनार एअरफ्लो चेंबर. गिव्ह टाइप्स ऑफ फिल्टर्स युज्ड इन लॅमिनार एअरफ्लो चेंबर.
तर त्याच्यामध्ये फिल्टर्स असतात. त्या फिल्टरचा यूज कशासाठी होतो की फिल्टर काय करतो, removes 99.97% of all air particles which have the diameter of 0.3 mm or larger. HEPA फिल्टरचा यूज काय आहे, ते काय करतं 0.3 mm किंवा त्याच्यापेक्षा लार्ज असलेले एअर पार्टिकल हे त्या लॅमिनार एअरफ्लो चेंबर मध्ये एंट्री होऊ नये किंवा त्यातून रिमूव्ह करून टाकतात. त्यामुळे काय होतं, आपण असेप्टिक कंडिशन मध्ये आयसोलेशन करू शकतो. म्हणजे असेप्टिक कंडिशन म्हणजे काय, इतर जे अननेसेसरी ऑर्गॅनिझम आहेत ते आपण रिमूव्ह करतो त्या हेपा फिल्टरच्या सहाय्याने. हेपा फिल्टर्स, यूज ऑफ हेपा फिल्टर्स काय, इट रिमूव्स 99.97% ऑफ all air particles which have the diameter of 0.3 mm or larger. तर हा काय झाला, हेपा फिल्टरचा यूज झाला. त्यानंतर लॉंग फॉर्म ऑफ हेपा. हेपा फिल्टर म्हणजे लॉंग फॉर्म हेपा, कॅपिटल HEPA हेपा. हा लॉंग फॉर्म विचारला जाऊ शकतो. हाय इफिशियन्सी पर्टिक्युलेट एअर फिल्टर. हाय इफिशियन्सी पर्टिक्युलेट एअर फिल्टर. नेक्स्ट इंस्ट्रुमेंट आहे स्पेक्ट्रोफोटोमीटर और कॅलरोमीटर. स्पेक्ट्रोफोटोमीटर और कॅलरोमीटर. तर स्पेक्ट्रोफोटोमीटर किंवा कॅलरोमीटर म्हणजे काय आहे, एक इन्स्ट्रुमेंट आहे की ज्याच्यामध्ये ऑप्टिकल डेन्सिटी मोजली जाते. म्हणजे बॅक्टेरियल कल्चर, तुम्ही एका त्याच्या इन्स्ट्रुमेंट आहे त्याच्यामध्ये एक छोटीशी टेस्ट ट्यूब असते. आपण जे टेस्ट ट्यूब बघितलेत 12वी पर्यंत त्या वेगळ्या टेस्ट ट्यूब, त्याच्यापेक्षा एकदम छोटीशी टेस्ट ट्यूब असते. त्याच्यामध्ये आपण बॅक्टेरियल कल्चर पोर करतो आणि ती टेस्ट ट्यूब त्या इन्स्ट्रुमेंट मध्ये एक जागा असते त्या टेस्ट ट्यूब ठेवण्यासाठी. ती टेस्ट ट्यूब ठेवल्यानंतर त्याच्यावर जे काय हे जे रेज आहेत, रेज त्यावर इमिट केले जातात आणि त्यामुळे आपल्याला काय कळतं, त्याचा जो हे असतो मॉनिटर असतो त्याच्यावर आपल्याला रिडिंग दिसतं. तर त्याच्यानुसार आपण काय काउंट करू शकतो की त्या बॅक्टेरियल कल्चर मध्ये बॅक्टेरियाचा किती काउंट आहे, हे आपण त्याच्यावर ठरवू शकतो. मग जर स्पेक्ट्रोफोटोमीटर जर तुम्हाला विचारला तर त्याची ऑप्टिकल डेन्सिटी आपण बॅक्टेरियल कल्चर जेव्हा आपण त्याच्यामध्ये इन्सर्ट करतो तेव्हा कोणत्या ऑप्टिकल डेन्सिटीला ते मेजर केले जातात. तर ते ऑप्टिकल डेन्सिटी मॅन्युअल मध्ये दिलेले आहे बघा, 600 नॅनोमीटर. 600 नॅनोमीटर. मग त्याची ऑप्टिकल डेन्सिटी तुम्हाला फोटोग्राफ जर दाखवला स्पेक्ट्रोफोटोमीटरचा तर त्याची ऑप्टिकल डेन्सिटी विचारली जाईल. ऑप्टिकल डेन्सिटी ऑफ स्पेक्ट्रोफोटोमीटर for measure the bacterial growth from bacterial culture is 600 nanometer. And त्याचा यूज काय, it is used for measure the optical density of bacterial culture to monitor the bacterial growth. Use of spectrophotometer, it is used for measure the optical density of bacterial culture it is used for measure the optical density of bacterial culture to monitor the bacterial growth. खाली यूज पण दिलेलं आहे बघा, इट इज युज्ड ॲज इट इज अन इन्स्ट्रुमेंट युज्ड फॉर काउंटिंग पॉप्युलेशन ऑफ बॅक्टेरिया.
बॅक्टेरियाचं पॉप्युलेशन मेजर करण्यासाठी त्याचा यूज केला जातो. त्यानंतर नेक्स्ट आहे कॉलनी काउंटर, क्युबेक कॉलनी काउंटर. तर पेट्री प्लेट मध्ये मायक्रोऑर्गॅनिमची ग्रोथ होते. पेट्री प्लेट मध्ये आपण मीडिया पोर करतो, त्या मीडियावर मायक्रोऑर्गॅनिमची ग्रोथ होते. तर त्या आगार प्लेटवरच्या मायक्रोऑर्गॅनिमची किंवा बॅक्टेरियाच्या कॉलनी मोजण्यासाठी आपण कॉलनी काउंटरचा यूज करतो. तिथं दिलेलं आहे बघा त्याचा यूज. इट इज अन इन्स्ट्रुमेंट यूज टू काउंट कॉलनीज ऑफ बॅक्टेरिया or other microorganism growing on an agar plate. It is an instrument used to count colonies of bacteria or other microorganisms growing on an agar plate. नेक्स्ट आहे बन्सेन बर्नर अँड स्पिरिट लॅम्प. आता तुमच्या मॅन्युअल मध्ये स्पिरिट लॅम्प दिलेला नाही, पण बन्सेन बर्नर अँड स्पिरिट लॅम्प लिहून घ्या, कारण दोघांचा यूज सेम. बन्सेन बर्नर अँड स्पिरिट लॅम्प. आपण आपल्या लॅबोरेटरीमध्ये कॉलेजच्या बर्नर वापरत नाही, आपण स्पिरिट लॅम्प वापरतो. बन्सेन बर्नर अँड स्पिरिट लॅम्प. तर त्याचा यूज काय आहे, तर ते बर्नरला फ्लेम येते, गॅस जोडलेला असतो. फ्लेमवर आपण काय करतो, जे काय इनॉक्युलेटिंग निडल आहेत, इनॉक्युलेटिंग लूप आहे, तर ते स्टरलाइज करतो. किंवा कोनिकल फ्लास्क असतील, टेस्ट ट्यूब असतील, किंवा इतर ग्लासवेअर्स असतील, त्यांचे जे माउथ आहेत, म्हणजे ज्याच्या त्याला वर तोंड असतं, तर त्याच्यामधून आपण काय करतो, त्या माउथ मधून आपण केमिकल्स वगैरे त्या टेस्ट ट्यूब मध्ये किंवा कोनिकल फ्लास्क मध्ये पोर करत असतो. तर त्याचं जे माउथ आहे ते स्टरलाइज करण्यासाठी आपण बन्सेन बर्नर किंवा बन्सेन बर्नर आणि स्पिरिट लॅम्पचा यूज करतो. लिहिताना लिहायचं बन्सेन बर्नर अँड स्पिरिट लॅम्प. आणि यूज बघा, इट इज युज्ड फॉर स्टरलायझेशन ऑफ inoculating loop or inoculating needle before and after transferring the microorganism. हा यूज पण आहे. किंवा दुसरा यूज आहे फ्लेमिंग द माउथ ऑफ टेस्ट ट्यूब्स, कोनिकल फ्लास्क and other glassware to prevent the contamination. हे तुमच्या मॅन्युअल मध्ये दिलेलं आहे, ते बघून तुम्ही लिहू शकता. त्यानंतर पीएच मीटर. तर पीएच मीटरचा यूज काय, पीएच हा काय करतो, एखाद्या सोल्युशनचा पीएच मीटर हा सोल्युशनचा पीएच मोजण्यासाठी यूज करतो. त्याचबरोबर जे आपण मीडिया तयार करतो, तर प्रत्येक बॅक्टेरियाची रिक्वायरमेंट पीएच ची वेगळी. तर त्या मीडियाचा पीएच ऍडजस्ट करण्यासाठी काही बॅक्टेरिया ऍसिडिक पीएच मध्ये वाढतात, काही बॅक्टेरिया बेसिक पीएच मध्ये वाढतात, काही बॅक्टेरिया न्यूट्रल पीएच ला वाढतात. तर इट इज ह्याचा यूज काय लिहिता येईल, इट इज युज्ड फॉर मेजर द pH of solution and media. It is used for measure the pH of solution and media. Next instrument, incubator. Incubator or BOD incubator. BOD, biological oxygen demand incubator or BOD incubator.
आपल्या गाडीचं बॅटरी आपण त्यावेळी सर्व्हिसिंगच करायचं, मग सर्व्हिसिंग पाहिजे मध्ये झाले ते. अरे बॅटरी इन्क्युबेटर और बेड इन्क्युबेटर. तर त्याचा प्रिन्सिपल दिलंय बघा त्याच्यामध्ये. प्रिन्सिपल काय? इट इज बेस्ड ऑन द प्रिन्सिपल टू प्रोव्हाइड कंट्रोल्ड टेम्परेचर अँड ह्युमिडिटी फॉर ऑर्गॅनिझम विच ग्रो ॲट देअर मॅक्झिमम ग्रोथ रेट. हे त्याचं प्रिन्सिपल आहे. म्हणजे इन्क्युबेटर काय प्रोव्हाइड करतो? इट प्रोव्हाइड रिक्वायर्ड टेम्परेचर, म्हणजे त्या ऑर्गॅनिझमला किती टेम्परेचर आवश्यक आहे ग्रो होण्यासाठी, त्याचबरोबर त्या ऑर्गॅनिझमला ग्रोथ होण्यासाठी किती ह्युमिडिटी आवश्यक आहे, त्याचबरोबर ऑक्सिजन रिक्वायरमेंट. तर ऑक्सिजन रिक्वायरमेंट पण बीओडी मध्ये फुलफिल केली जाते. तर त्याचा यूज हे प्रिन्सिपल लिहा त्याच्यामध्ये बघून मॅन्युअल मध्ये, आणि त्याचा यूज लिहिताना असं लिहायचं, यूज ऑफ बीओडी इन्क्युबेटर, इट प्रोव्हाइड favorable condition, favorable environment. It provide favorable environment, that is ब्रॅकेट मध्ये लिहायचं, that is it provide favorable environment ब्रॅकेट मध्ये, that is temperature, humidity, oxygen, temperature, humidity, oxygen, bracket complete. For incubation of microorganism, for incubation of microorganism, it provide favorable environment for incubation of microorganism. Favorable environment म्हणजे काय? टेम्परेचर, ह्युमिडिटी अँड ऑक्सिजन. Next, magnetic stirrer with hot plate. Magnetic stirrer with hot plate. तर याचा यूज काय? तर लिक्विड मीडिया असतील, लिक्विड मीडिया हिटिंग करण्यासाठी त्याचा यूज केला जातो. त्याचा यूज दिलाय बघा, अ मॅग्नेटिक स्टिरर ऑफन इन्क्लूड्स अ प्रोव्हिजन फॉर हिटिंग द लिक्विड. A magnetic stirrer often includes a provision for heating the liquids. नेक्स्ट, इनॉक्युलेटिंग निडल. तर इनॉक्युलेटिंग निडल आणि इनॉक्युलेटिंग लूप हे दोन्ही वेगळे आहेत. इनॉक्युलेटिंग निडल जर असेल तर समोर एक मेटल रॉड असतो, ते मेटल रॉडच्या समोरच्या बाजूला, पुढच्या बाजूला एक अशी तार जॉईंट केलेली असते त्याला, तार जॉईंट केलेली असते. तर ती तार कशाची असते? प्लॅटिनम किंवा निक्रोम ह्या धातूपासून बनलेली असते. एक मेटल रॉड असतो आणि त्याच्या समोर एक निडल किंवा तार जोडलेली असते, आणि ती प्लॅटिनम किंवा निक्रोम ह्या धातूपासून बनलेली असते. तर त्याचा जर समोरचा शेप, त्या तारेचा शेवटचं जे टोक आहे ते एल शेप जर असेल, तर त्याला आपण काय म्हणतो? इनॉक्युलेटिंग निडल. एल शेप जर असेल तर त्याला आपण इनॉक्युलेटिंग निडल म्हणतो. पण जर ती तार जी आपण समोर जोडणार आहे त्याच्या समोर जर सर्क्युलर हे झालं असेल, वेटोळ तयार केला असेल, म्हणजे समोर लूप तयार केला असेल, लूप जर तयार झाला असेल तर त्याला आपण इनॉक्युलेटिंग लूप असं म्हणतो. तर इनॉक्युलेटिंग निडल
ह्याचा यूज कशासाठी होतो तर फंगसचे जे मायसिलियम असते ते एका पेट्री प्लेट मधून दुसऱ्या पेट्री प्लेट मध्ये किंवा एका पेट्री प्लेट मधून स्लांट वर ट्रान्सफर करायचे असते, सबकल्चरिंग करायचं असेल तर आपण इनॉक्युलेटिंग निडलचा यूज करतो. आणि जर बॅक्टेरियाची ज्या कॉलनी ट्रान्सफर करायची असते किंवा बॅक्टेरियल सस्पेन्शन मधून बॅक्टेरिया ट्रान्सफर करायचा असेल तर आपण इनॉक्युलेटिंग लूपचा यूज करतो. तर लिहिताना तुम्ही लिहायचं इनॉक्युलेटिंग निडल. इनॉक्युलेटिंग निडल inoculating needle, it is used for transfer the fungal mycelium. It is used for transfer the fungal mycelium. For subculturing of microorganism. It is used for transfer the fungal mycelium for subculturing of fungus. It is used for transfer the fungal mycelium for subculturing of fungus. आणि inoculating loop त्याचा यूज लिहायचा इनॉक्युलेटिंग लूप. It is used for bacterial isolation and subculturing. Subculturing. It is used for bacterial isolation and subculturing. सबकल्चरिंग म्हणजे काय? एखाद्या पेट्री प्लेटवर मायक्रोब्स ग्रो झालाय पण त्या पेट्री प्लेट मधल्या मीडिया मधले न्यूट्रिएंट संपायला लागले तर आपल्याला काय केलं पाहिजे, नवीन मीडिया तयार केला पाहिजे आणि ते बॅक्टेरिया किंवा फंगस दुसऱ्या मीडियावर ट्रान्सफर करावं लागतं कारण ते जिवंत राहिले पाहिजे त्यासाठी त्यांना न्यूट्रिएंट्स प्रोव्हाइड केला करण्यासाठी. मग ह्या गोष्टीला आपण सबकल्चर म्हणतो. एका पेट्री प्लेट मधले मीडिया मधले न्यूट्रिएंट संपायला लागले की दुसऱ्या पेट्री प्लेट मध्ये नवीन मीडिया तयार करून त्याच्यावर ते ऑर्गॅनिझम ट्रान्सफर करणे याला आपण सबकल्चरिंग असं म्हणतो. तर इनॉक्युलेटिंग निडल किंवा इनॉक्युलेटिंग लूप हे कशापासून कुठल्या मेटल पासून बनवले जातात हा पण तुम्हाला ऑब्जेक्टिव्हला किंवा स्पॉटिंग साठी क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. इनॉक्युलेटिंग निडल or loop is made up of which metal? किंवा dash metal is used for prepare inoculating needle and inoculating loop. तर तुमच्या मॅन्युअल मध्ये दिलेलं बघा प्लॅटिनम और निक्रोम. प्लॅटिनम और निक्रोम या धातूपासून इनॉक्युलेटिंग निडल किंवा इनॉक्युलेटिंग लूप तयार केलेला आहे. त्यानंतर फर्मंटर इन्स्ट्रुमेंट आहे फर्मंटर. तर फर्मंटर हे इन्स्ट्रुमेंट पण बीओडी इन्क्युबेटर साठी सारखंच आहे पण फर्मंटर मध्ये आपण काय करतो लिक्विड मीडिया ऍड करतो म्हणजे बायो फर्टिलायझर जे आपण तयार करतो तर त्याच्यामध्ये तो मीडिया आपण ऍटोक्युलर स्टरलाइज करायची काही गरज नाही. तो मीडिया जो आहे तो लिक्विड मीडिया हा फर्मंटर मध्ये ऍड करायचा. ऍड केल्यानंतर त्याच्यामध्ये बॅक्टेरियाचं कल्चर ऍड करायचं. मग ऍड केल्यानंतर काय होतं फर्मंटर हा त्या बॅक्टेरियाला पीएच ऍडजस्ट करतो त्या मीडियाचा फर्मंटर. त्यानंतर ऑक्सिजन लेवल रेग्युलेट करतो त्या मीडिया मधली कारण ऑक्सिजन लेवल रेग्युलेट असेल तर मायक्रोऑर्गॅनिझमची चांगली ग्रोथ होते. त्यानंतर
टेम्परेचर प्रोव्हाइड करतो, फेवरेबल टेम्परेचर त्या मायक्रो ऑर्गॅनिझमला प्रोव्हाइड करतो. तर फर्मंटरचा यूज लिहिताना असं लिहा तुम्ही, तुमच्या मॅन्युअल मध्ये एवढं व्यवस्थित दिलेलं नाही. फर्मंटर used for किंवा fermenter is the instrument or equipment which provide the proper environment for growth of desired organism. Fermenter is a equipment which provides proper environment for the growth of desired organism. आता प्रॉपर इन्व्हायरमेंट जे लिहिलेलं आहे त्याच्यावर कंस करून लिहायचं. दॅट इज म्हणजे प्रॉपर इन्व्हायरमेंट म्हणजे आपण काय फर्मंटर काय प्रोव्हाइड करतो, दॅट इज रिक्वायर्ड टेम्परेचर, pH, ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेशन, required temperature, pH, oxygen concentration, etc. Next instrument, centrifuge machine. Centrifuge machine. Centrifuge machine. सेंट्रिफ्यूज मशीन हे जे काय प्रोटीन्स किंवा एखाद्या मटेरियल मधले केमिकल्स सेपरेट करण्यासाठी आपण त्याचा यूज करतो. तर यूज लिहिताना लिहा त्याचा, युज्ड फॉर सेपरेटिंग सस्पेन्शन ऑफ प्रोटीन्स, chemical, etc. Separation of proteins, chemical, etc. त्यानंतर रोटरी शेकर. रोटरी शेकर एक इन्स्ट्रुमेंट आहे, रोटरी शेकर, की ज्याच्यावर तुम्ही काय करता, लिक्विड ब्रॉथ, त्या ब्रॉथ मध्ये तुम्ही बॅक्टेरियल सस्पेन्शन ऍड करता आणि ते 72 तासासाठी जे फ्लास्क आहेत की ज्याच्यामध्ये ब्रॉथ आहे, ब्रॉथ मध्ये तुम्ही बॅक्टेरियल सस्पेन्शन ऍड केलंय, तर ते 72 तासासाठी शेकिंग साठी ठेवतो. 72 तासासाठी शेकिंग साठी का ठेवतो, तर त्या मीडियामध्ये असलेल्या बॅक्टेरियाला जे काही न्यूट्रिएंट्स आहेत ते रेग्युलरली मिळत जावेत आणि त्याचं मास मल्टिप्लिकेशन फास्ट व्हावं बॅक्टेरियाचं, यासाठी आपण रोटरी शेकर यूज करतो. तर रोटरी शेकरचा यूज लिहा. It provides aeration for growth of microbes. It provides aeration for growth of microbes. त्यामध्येच लिहा, it is used for aeration. It provides aeration for growth of microbes. त्याचबरोबर it is used for agitating culture flask.
It is used for agitating culture flask. It is used for agitating culture flask by circular motion under variable speed control. It is used for agitating culture flask by circular motion under variable speed control. Under variable speed control. म्हणजे त्या इन्स्ट्रुमेंटवर तुम्ही फ्लास्क ठेवला की तो सर्क्युलर मोशन मध्ये शेक व्हायला लागतो. त्यामुळे काय होतं त्या मीडियामध्ये एरेशन चांगलं राहतं. जे काही न्यूट्रिएंट्स आहेत ते त्या मीडियाच्या तळाला न बसता फ्लास्कच्या ते मायक्रोब्सला कंटिन्युअसली मिळत राहतात आणि त्यामुळं मायक्रोब्सचे मास मल्टिप्लिकेशन हे मोठ्या प्रमाणात त्या मीडियामध्ये होतं. किंवा असे लिहिलं जातं इट इज युज्ड फॉर मास मल्टिप्लिकेशन ऑफ रोटरी शेकर इज युज्ड फॉर मास मल्टिप्लिकेशन ऑफ मायक्रोब्स. असं लिहिलं तरी चालेल. रोटरी शेकर इज युज्ड फॉर मास मल्टिप्लिकेशन ऑफ मायक्रोब्स. लास्ट रेफ्रिजरेटर. तुमच्या मॅन्युअल मध्ये दिलं नाही पण रेफ्रिजरेटर हा मायक्रोबायोलॉजी मध्ये इम्पॉर्टंट आहे. रेफ्रिजरेटरचा यूज आपण जसं जे काही नाशवंत पदार्थ आहेत ते स्टोअर करण्यासाठी करतो. म्हणजे फ्रुट्स असतील, मिल्क असेल ते स्टोअर करण्यासाठी करतो. त्याचबरोबर मायक्रोबायोलॉजी मध्ये जे काय कल्चर आहेत, मायक्रोब्सचे कल्चर आहेत, तर ते स्टोअर करण्यासाठी पण आपण रेफ्रिजरेटरचा यूज करतो. किंवा जे मदर कल्चर असतात ज्याच्यामध्ये तुम्ही सुरुवातीला मायक्रोब्स ग्रो केलेले आहेत ते मदर कल्चर स्टोअर करण्यासाठी आपण रेफ्रिजरेटरचा यूज करतो. त्याचा यूज लिहा. रेफ्रिजरेटर इट इज युज्ड फॉर प्रिझर्विंग ऑल मदर कल्चर्स used for biofertilizer production. It is used for preserving all mother cultures. मदर कल्चर म्हणजे सुरुवातीला जे बॅक्टेरिया आयसोलेट झालेला आहे त्याला मदर कल्चर म्हणायचं. इट इज युज्ड फॉर प्रिझर्विंग मदर कल्चर्स युज्ड फॉर बायोफर्टिलायझर प्रोडक्शन. त्याच्या खाली लिहा. The mother culture is periodically subcultured. The mother culture is periodically subcultured and stored in the refrigerator. Store in the refrigerator for long-term use. The mother culture is periodically subcultured and stored in a refrigerator for long-term uses. म्हणजे आपण मदर कल्चर जे स्टोअर करतो ते फ्रीज मध्ये स्टोअर केल्यानंतर काही दिवसांनी त्या मदर कल्चर मधल्या न्यूट्रिएंट्स संपतं. मग ते संपायच्या अगोदर आपण काय केलं पाहिजे, नवीन एखादं कल्चर हे तयार केलं पाहिजे, मीडिया, लिक्विड मीडिया म्हणजे ब्रॉथ, त्याच्यामध्ये त्यातले मायक्रोब्स ट्रान्सफर केले पाहिजे, बॅक्टेरिया ट्रान्सफर केले आणि सुरुवातीचा जो जुना फ्लास्क आहे तो डिस्कार्ड करायचा. नवीन फ्लास्क मध्ये जे तुम्ही मायक्रोब्स ऍड केलेत तो परत स्टोअर करायचा. यासाठी आपण रेफ्रिजरेटरचा यूज करतो. तर हे काय झाले इन्स्ट्रुमेंट. तुम्हाला इन्स्ट्रुमेंटचे फोटोग्राफ्स दाखवले जातील त्याच्याबद्दल सब क्वेश्चन जे आहेत ते आता मी तुम्हाला सांगितले त्यापैकी विचारले जातील. त्यानंतर एक्सरसाइज नंबर 2. तर ह्याच्यामधले तुम्हाला काय विचारलं जाऊ शकते,
फॉर्माल्डिहाइड, फॉर्माल्डिहाइडची बॉटल दाखवली जाईल, त्याचा यूज विचारला जाईल, किंवा कॉन्सन्ट्रेशन, फॉर्माल्डिहाइडची बॉटलचा फोटोग्राफ दाखवला जाईल. तर फॉर्माल्डिहाइडचा यूज काय बघा, क्वेश्चन असं विचारला जाऊ शकतो, dash percent formaldehyde is used for preserving the plant materials and soil sterilization. Dash percent formaldehyde used for preserving the plant materials and for soil sterilization. तर किती पर्सेंट फॉर्माल्डिहाइड आपण वापरतो? 5%. 5% फॉर्माल्डिहाइड is used for preserving the plant material and soil sterilization. हा सेकंड एक्सरसाइज त्याच्यामधला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. त्यानंतर मर्क्युरी क्लोराइड HgCl2, त्याचा फोटोग्राफ दाखवला जाईल. तर मर्क्युरी क्लोराइडचा यूज काय? इट इज युज्ड फॉर स्टरलायझेशन ऑफ प्लांट मटेरियल्स अँड वर्किंग सरफेस. वर्किंग सरफेस कुठला? जे काय लॅमिनार एअर फ्लो कॅबिनेट आहे त्याच्यामधला जो बेस असतो तो स्टरलाइज करण्यासाठी आपण मर्क्युरी क्लोराइड हे सोल्युशन केमिकल वापरतो. मर्क्युरी क्लोराइडचा जर फोटोग्राफ दाखवला तर यूज विचारला, तर यूज त्याच्यामध्ये तुम्हाला लिहिता आला पाहिजे. इट इज युज्ड फॉर स्टरलायझेशन ऑफ प्लांट मटेरियल्स अँड वर्किंग सरफेस. प्लांट मटेरियल म्हणजे कुठल्याही एखादं रोगग्रस्त पान आहे त्याच्यापासून तुम्हाला जर एखादा मायक्रोब आयसोलेट करायचा असेल तर ते पान सुरुवातीला त्या मर्क्युरी क्लोराइड मध्ये वॉश करून घ्यावं लागतं. त्याला सरफेस स्टरलायझिंग एजंट म्हणायचं. मर्क्युरी क्लोराइड इज युज्ड फॉर sterilization of surface sterilization of plant material and working surface. त्यानंतर कॉन्सन्ट्रेशन विचारलं जाईल. गिव्ह कॉन्सन्ट्रेशन ऑफ मर्क्युरी क्लोराइड which is used for surface sterilization of plant material and working surface. Give concentration of mercury chloride for surface sterilization of plant material and working surface. मॅन्युअल मध्ये दिले बघा कॉन्सन्ट्रेशन 0.1%. 0.1%. त्यानंतर अल्कोहोल, इथिल अल्कोहोल, इथिल अल्कोहोल, इथिल अल्कोहोलचा फोटोग्राफ दाखवला जाईल. इथिल अल्कोहोल, ethyl alcohol. Ethyl alcohol is used for surface sterilization of plant material and working surface. Ethyl alcohol is used for surface sterilization of plant material and working surface. Same HgCl2 सारखं, पण त्याचं कॉन्सन्ट्रेशन वेगळं आहे. कॉन्सन्ट्रेशन विचारलं जाऊ शकेल. कॉन्सन्ट्रेशन ऑफ ethyl alcohol used for surface sterilization of plant material and working surface is 50 to 70%. 50 ते 70% अल्कोहोल आपण यूज करतो, इथिल अल्कोहोल 50 to 70%. तर केमिकल मधलं काय विचार जाईल? मर्क्युरी क्लोराइड, इथिल अल्कोहोल आणि फॉर्माल्डिहाइड. त्यानंतर आपण आता फक्त स्पॉटिंग बघतोय मॅन्युअल मधलं, ऑब्जेक्टिव्ह नंतर बघायचे. 30 मार्काचं स्पॉटिंग असणार आहे आणि 6 मार्काचे ऑब्जेक्टिव्ह असणार. असे 36 मार्काचे तुमची सेमिस्टर अँड प्रॅक्टिकल एक्झामिनेशन असणार. तर सध्या आपण काय बघतोय? स्पॉटिंग, जे 30 मार्काला विचारलं जाणार आहेत ते स्पॉटिंग तुम्हाला मी विचारतो, सांगायला. त्यानंतर एक्सरसाइज नंबर 3, ह्याच्यामध्ये वेगवेगळे मीडिया आहेत.
एक्सरसाइज नंबर 3 मध्ये जिलेटिन जिलेटिनचा फोटोग्राफ तुम्हाला दाखवत आहे जिलेटिन. तर जिलेटिन बद्दल माहिती बघा मॅन्युअल मध्ये दिलेली आहे तुमची. जिलेटिन इट इज अ इनकम्प्लीट प्रोटीन कंपाऊंड प्रिपेअर्ड फ्रॉम एनिमल बोन्स, हॉर्न, हूप्स एटसेट्रा. हे जिलेटिन कशापासून तयार केलं जातं? तर जनावरांचे जे शिंग असतात, त्यानंतर त्यांचे खूर असतात, त्यांचे हाडं असतात. जनावरांच्या हाडापासून, शिंगापासून आणि पायाचे जे खूर असतात, त्याच्यापासून जिलेटिन तयार केलं जातं. तर हा पण क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. इट इज प्रिपेअर्ड फ्रॉम एनिमल बोन्स, हॉर्न्स अँड हूप्स. जिलेटिन इज इनकम्प्लीट प्रोटीन कंपाऊंड प्रिपेअर्ड फ्रॉम एनिमल बोन्स, हॉर्न्स अँड हूप्स. त्यानंतर त्याचा मेल्टिंग पॉइंट अँड सॉलिडिफाइंग पॉइंट विचारायचा आहे. melting point of gelatin is 37 degrees Celsius and solidifying point is 20 degrees Celsius. म्हणजे 37 डिग्री सेल्सिअसला ते मेल्ट होत आणि 20 डिग्री सेल्सिअसला ते सॉलिड होत. त्यानंतर मीडिया तयार करण्यासाठी समजा 1 लिटर मीडिया तयार करायचा आहे, तर 1 लिटर मीडिया घट्ट होण्यासाठी म्हणजे सॉलिडिफाय होण्यासाठी आपण त्यात जिलेटिन किती टाकलं पाहिजे ह्याचं कॉन्सन्ट्रेशन तुम्हाला विचारतं. Concentration of gelatin is used for preparation of 1 liter media is concentration of gelatin is used for preparation of 1 liter media is. तर किती कॉन्सन्ट्रेशन मध्ये आपण वापरतो? 10 to 20%. 10 to 20% मीडियाच्या 10 to 20% आपण जिलेटिन ऍड करतो. It is used at the rate 10 to 20% in the medium or solidification. It is used at the rate 10 to 20% in the medium for solidification. नेक्स्ट आहे अगार अगार. अगार अगारचा फोटोग्राफ तुम्हाला दाखवतो. अगार अगार. तर अगार अगार बघा इथं माहिती दिलेली आहे. इट इज अ कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स प्रिपेअर्ड फ्रॉम सीवीड और मरीन algae. अगार अगार इज प्रिपेअर्ड फ्रॉम सीवीड और मरीन algae. म्हणजे समुद्रामध्ये जे काही गवत असतं किंवा जे काही algae असतात त्याच्यापासून अगार अगार हे तयार केलं. तर अगार अगारचा मेल्टिंग पॉइंट किती आहे? 98 डिग्री सेल्सिअस. It melts at 98 degrees Celsius and it solidifies at 37 degrees Celsius. तर मेल्टिंग पॉइंट आणि सॉलिडिफाइंग पॉइंट हे पण विचारलं जाऊ शकते. It melts at 98 degrees Celsius and solidifies at 37 degrees Celsius. त्यानंतर मीडिया तयार करण्यासाठी ते किती कॉन्सन्ट्रेशन मध्ये वापरलं जातं? It is used as solidifying agent in culture media at the rate 1.5 to 2% concentration. It is used as solidifying agent in culture media at the rate 1.5 to 2%. म्हणजे खूप कमी प्रमाणात आपण आकार आकार वापरतो. जिलेटिनच्या कम्पॅरिझन मध्ये आकार आकार हे खूप कमी प्रमाणात वापरतात. जनरली जिलेटिनच्या ऐवजी आपण आकार आकारच वापरतो. जिलेटिन आपण आता आपल्या कॉलेजमध्ये जे काय आपण मीडिया तयार करतो त्याच्यामध्ये आपण जिलेटिन कधीही वापरत नाही, तर आकार आकारच वापरतो. फक्त तुमच्या माहितीसाठी असं की आकार आकार बरोबर जिलेटिन हा पण सॉलिडिफाइंग एजंट म्हणून हे सांगायचं चाललं. त्यानंतर वेगवेगळे मीडिया आहेत. तर मीडियाचे फोटोग्राफ दाखवले जातील आणि त्याचा यूज विचारला जाईल. समजा पीडीए मीडिया आहे. पीडीए मीडियाचा यूज काय आहे? पीडीए मीडिया पोटॅटो डेक्स्ट्रोज agar media. Potato dextrose agar media is used for isolation of fungus. PDA media is used for isolation of fungus.
त्यानंतर NA मीडिया, न्यूट्रिएंट agar मीडिया. न्यूट्रिएंट agar मीडिया is used for isolation of bacteria. न्यूट्रिएंट agar मीडिया और न्यूट्रिएंट ब्रॉथ मीडिया. न्यूट्रिएंट agar म्हणजे त्याच्यामध्ये आपण agar ऍड केलेला असतो. agar ऍड केल्यामुळे तो मीडिया सॉलिड होतो. आणि न्यूट्रिएंट ब्रॉथ मध्ये आपण agar ऍड करत नाही, त्यामुळे तो मीडिया लिक्विड राहतो. म्हणून आपण काय लिहिणार, NA मीडिया और NB मीडिया used for isolation of bacteria. त्यानंतर सिलेक्टिव्ह मीडिया. तर सिलेक्टिव्ह मीडिया मध्ये काय आले, समजा आझोटोबॅक्टर आयसोलेट करायचं. आझोटोबॅक्टर आयसोलेट करायचं असेल तर आपण ऍशबीस मीडिया किंवा जेन्सन्स ब्रॉथ वापरतो. ऍशबीस मीडिया और जेन्सन्स ब्रॉथ. तर त्याचा फोटोग्राफ दाखवला जाईल तुम्हाला. तो मीडिया कोणता ऑर्गॅनिझम आयसोलेट करण्यासाठी यूज करतात असं विचारलं जाईल. ऍशबीस और जेन्सन्स ब्रॉथ. ऍशबीस मीडिया और जेन्सन्स ब्रॉथ मीडियम used for isolation of azotobacter. त्यानंतर सेमी सॉलिड मॅलिक ऍसिड मीडिया. तुमच्या आता मॅन्युअल मध्ये दिलेलं नाही, पण तुमच्या माहितीसाठी लिहा. सेमी सॉलिड मॅलिक ऍसिड मीडिया इज युज्ड फॉर आयसोलेशन ऑफ अझोस्पिरिलम. सेमी सॉलिड मॅलिक ऍसिड मीडिया इज युज्ड फॉर आयसोलेशन ऑफ अझोस्पिरिलम. कारण हे आयसोलेशन आहे आपल्याला प्रोसिजर. नेक्स्ट, Congo Red Yeast Extract Montal Agar Media. Congo Red Yeast Extract Montal Agar Media. CRYEMA. Congo Red Yeast Extract Montal Agar Media. Short form CRYEMA. Congo Red Yeast Extract Montal Agar Media used for isolation of Rhizobium. तर हा कॉंगो रेड आहे, तो इंडिकेटर आहे, तो वेगळा पण तुम्हाला विचारला जाईल. समजा कॉंगो रेड इंडिकेटर विचारलं, तर कॉंगो रेड इंडिकेटरचा यूज काय आहे, तर आपण कॉंगो रेड काय ऍड करतो मीडियम मध्ये, तर ज्यावेळी राइझोबियमचं आयसोलेशन होतं त्याच्याबरोबर ऍग्रोबॅक्टेरियम नावाचा एक बॅक्टेरिया ग्रो होतो. मग जर दोन्ही बॅक्टेरिया ग्रो होणार असेल तर त्यांच्यामध्ये डिफरंट दिसलं पाहिजे ना. आपल्याला राइझोबियम आणि ऍग्रोबॅक्टेरियम हे बॅक्टेरिया ओळखता आले पाहिजे. कॉंगो रेडचा हा जर इंडिकेटर तुम्ही ऍड केला तर काय होतं, ऍग्रोबॅक्टेरियम हा जो बॅक्टेरिया आहे तो काय करतो, कॉंगो रेडचा रेड कलर ऍब्सॉर्ब करतो आणि पेट्रिक प्लेटवर त्याच्या अशा रेड कलरचे डॉट दिसतात, रेड कलरच्या कॉलनी दिसतात. आणि राइझोबियम कॉंगो रेडचा कलर ऍब्सॉर्ब करत नाही, तो व्हाईट कलरचा दिसतो. पेट्रिक प्लेटवर रेड कलरचे डॉट असतील तो ऍग्रोबॅक्टेरियम असतो आणि व्हाईट कलरचे डॉट असतील तो राइझोबियम असतो. कॉंगो रेडचा यूज करायचा, इट इज युज्ड फॉर डिफरन्शिएट बिटवीन ऍग्रोबॅक्टेरियम अँड राइझोबियम ऑन कल्चर. It is used for differentiate between agrobacterium and rhizobium on culture media during isolation of rhizobium from root nodules of legume. During isolation of rhizobium from root nodules of legume. त्यानंतर मॅन्युअल मध्ये तुम्हाला हे दिलेलं आहे, कॉम्पोजिशन दिले बघा मीडियाचं. तर पहिले दोन कॉम्पोजिशन लक्षात ठेवा तुम्ही. कोणते आहेत ते, कॉमन मीडिया आहेत ते न्यूट्रिएंट आगार. न्यूट्रिएंट आगार मीडिया बॅक्टेरियासाठी यूज करतो. मग तुम्हाला जर 1 लिटर पाणी घेतलं तर 1 लिटर पाण्यामध्ये तुम्हाला बीफ एक्स्ट्रॅक्ट नावाचं जे काय केमिकल आहे ते 3 ग्रॅम टाकावं लागेल.
पेप्टोन 5 ग्रॅम टाकावं लागेल आणि आगार आगार 20 ग्रॅम टाकावं लागेल 1 लिटर पाण्यामध्ये. आणि हा मीडिया तुम्हाला ऑटोक्लेव्हला स्टरलाइज करून घ्यावा लागेल. त्यानंतर तो पेट्री प्लेटमध्ये पोर करावा लागेल आणि ह्या मीडिया साहाय्याने आपण बॅक्टेरिया सॉइल मधून किंवा प्लांट जे काही लिव्स किंवा स्टेम असेल, ब्रांच असतील ह्याच्यापासून आपण आयसोलेट करू शकतो. आणि सेकंड मीडिया आहे तो पीडीए मीडिया. पीडीए मीडियामध्ये 1 लिटर जर पाणी घेतलं तर 1 लिटर पाण्यामध्ये म्हणजे पीडीए मीडिया कसं तयार करतात, तर समजा बटाटे घ्यायचे 200 ग्रॅम, त्याचे बारीक काप करायचे, ते डिस्टिल वॉटर मध्ये शिजवून घ्यायचे बारीक बारीक काप. मग त्याचा जो काय एक्स्ट्रॅक्ट त्या पाण्यामध्ये उतरतो बटाटे शिजवल्यानंतर, तर तो एक्स्ट्रॅक्ट काढून घ्यायचा एका मेजरिंग सिलेंडरमध्ये. मेजरिंग सिलेंडरमध्ये जर तो 400 ml आपल्याला एक्स्ट्रॅक्ट मिळाला, तर त्याच्यामध्ये 600 ml तुम्ही डिस्टिल वॉटर ऍड करायचं, म्हणजे ते 1 लिटरचा व्हॉल्यूम मॅच झाला. मग त्या जे काय एक्स्ट्रॅक्ट 400 ml प्लस त्याच्यामध्ये 600 ml तुम्ही डिस्टिल वॉटर ऍड केलेलं आहे आणि 1 लिटर जो व्हॉल्यूम तयार करून तुम्ही तो कोनिकल फ्लास्क मध्ये घेतलेला आहे, तर त्या कोनिकल फ्लास्क मध्ये तुम्ही 20 ग्रॅम आगार आणि 20 ग्रॅम डेक्स्ट्रोज टाकायचा आणि तो कोनिकल फ्लास्क ऑटोक्लेव्हला स्टरलाइज करून घ्यायचा. मग तो मीडिया पेट्री प्लेट मध्ये पोर करायचा. पोर केल्यानंतर त्याच्यावर आपण फंगसचं आयसोलेशन घेऊ शकतो. हे 2 मीडियाचं कंपोजिशन थोडं लक्षात ठेवा. त्यानंतर एक्सरसाइज नंबर 4, तर त्याच्यामध्ये मीडिया दिलेत बघा. जर बॅक्टेरिया जर आयसोलेट करायचा असेल तर त्याच्यामध्ये न्यूट्रिएंट आगार मीडिया दिलेला आहे. फंजाईसाठी रोज बेंगल आगार मीडियम दिलेला आणि ऍक्टिनोमायसिट साठी केनाइट मीडियम दिलेलं. तर हे ऑफ ड्युटी साठी विचारत झाले. सध्या स्पॉटिंगचं बघतोय आपण, हे राहू द्या बाजूला. त्यानंतर एक्सरसाइज नंबर 5, तर ती काय प्रोसिजर आहे. प्रोसिजर मधलं काय आपण विचारू शकत नाही. हा, तुम्ही जे काय बिओड इन्क्युबेटर लिहिलेलं आहे, तर त्याचं आयडियल टेम्परेचर विचारलं जाऊ शकेल. गिव्ह आयडियल टेम्परेचर फॉर ग्रोथ ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम्स. गिव्ह आयडियल टेम्परेचर ऑफ बीओडी फॉर ग्रोथ ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम्स. तर ते आयडियल टेम्परेचर किती आहे? 27 ± 1. 27 ± 1. तर जनरली आपण त्या टेम्परेचरला मायक्रो ऑर्गॅनिझमची ग्रोथ ऑब्झर्व करतो. त्यानंतर एक्सरसाइज नंबर 6, आयसोलेशन ऑफ रायझोबियम. तर त्याच्यामध्ये तुम्हाला काय दाखवलं जाईल? एखादं ग्राउंडनटचं प्लांट दाखवलं जाईल, पीजनपीचं प्लांट दाखवलं जाईल, रेडग्रामचं प्लांट दाखवलं जाईल. त्याचा यूज विचारला जाईल. याचा यूज कशासाठी करतो? तर आपण ग्राउंडनट, पीजनपी, रेडग्राम यांचा यूज कशासाठी करतो? तर त्यांच्या रूट नोडल पासून आपण रायझोबियम आयसोलेट करतो. ग्राउंडनट, पीजनपी, रेडग्राम. त्यानंतर ह्याच्यामध्ये काय दिलेलं आहे? पेट्री डिश. पेट्री डिश तुम्हाला फोटोग्राफ दाखवला जाईल पेट्री डिशचा. तर पेट्री डिशचा यूज काय आहे? इट इज युज्ड फॉर pour the media on which microbes can be grown. It is used for pour the media on which microbes can be grown. पेट्री डिशचा फोटोग्राफ दाखवला जाईल आणि त्याचा यूज काय? इट इज युज्ड फॉर pour the media on which microbes can be grown. त्यानंतर टेस्ट ट्यूबचा फोटोग्राफ दाखवला जाईल. टेस्ट ट्यूब. टेस्ट ट्यूबचा यूज कशासाठी करतो आपण? तर सिरियल डायल्युशन. ज्यावेळी सिरियल डायल्युशन करतो मायक्रोब्स आयसोलेट करण्यासाठी, त्यावेळी टेस्ट ट्यूबचा यूज केला जातो. म्हणजे 9 टेस्ट ट्यूब घेतो आपण, त्याच्यामध्ये 9 ml वॉटर घेतो. पहिल्या टेस्ट ट्यूब मध्ये 1 ग्रॅम सॉइल टाकतो. 1 ग्रॅम सॉइल टाकल्यानंतर ते डायल्यूट झाल्यावर फर्स्ट टेस्ट ट्यूब मधून 1 ml घेतो आणि दुसऱ्या टेस्ट ट्यूब मध्ये ट्रान्सफर करतो.
दुसऱ्या टेस्ट ट्यूब मधून 1 ml घेतो, तिसऱ्या टेस्ट ट्यूब मध्ये ट्रान्सफर करतो. त्याला आपण काय म्हणतो, सिरियल डायल्युशन. टेस्ट ट्यूबचा यूज, इट इज युज्ड फॉर स्टोअर द water, sterilized distilled water for serial dilution. It is used for एवढं लिहिलं तर चालेल. It is used for serial dilution. It is used for serial dilution during isolation of microbes from soil. It is used for serial dilution during isolation of microorganism from soil. त्यानंतर ग्लास रॉड दाखवला जाईल, ग्लास रॉडचा फोटो. तर ग्लास रॉड आपण कधी वापरतो, तर जे रूट नूडल्स आहेत लेग्युम क्रॉपचे, ते क्रश करण्यासाठी आपण ग्लास रॉडचा यूज करतो. तर ग्लास रॉडचा यूज काय लिहायचा, इट इज युज्ड फॉर क्रश द रूट नूडल्स while isolation of rhizobium from root nodules of legume crop. लेग्युम क्रॉपच्या रूट नूडल्स पासून आपल्याला रायझोबियम आयसोलेट करायचा असतो, त्यावेळी रूट नूडल क्रश करण्यासाठी. इट इज युज्ड फॉर क्रश द रूट नूडल्स while isolation of rhizobium from legume crop. Next, ज्वार किंवा बाजरा, व्हीट, मेज यांचा फोटोग्राफ दाखवला जाईल. ज्वार, व्हीट, बाजरा, मेज, तर त्यांचा यूज कशासाठी होतो. The rhizosporic soil of jowar, bajra, wheat, maize is used as a source for isolation of azotobacter from soil. म्हणजे हे जे क्रॉप्स आहेत, ज्वार, व्हीट, बाजरा, मेज, यांच्या रायझोस्पेरिक सॉइल चा यूज आपण azotobacter आयसोलेशन साठी करतो. किंवा असंही विचारलं जाईल, गिव्ह सोर्स ऑफ आयसोलेशन ऑफ azotobacter. गिव्ह सोर्स ऑफ आयसोलेशन ऑफ azotobacter. सोर्स कुठला आहे, रायझोस्पेरिक सॉइल ऑफ ज्वार, बाजरा, व्हीट, मेज. नेक्स्ट, त्याच्यामध्ये कोनिकल फ्लास्क दिलेला आहे. कोनिकल फ्लास्कचा फोटो दाखवला जाईल. तर कोनिकल फ्लास्कचा यूज azotobacter आयसोलेशन मध्ये आपण करतो. तर त्याचा यूज लिहिताना आपण असे लिहू शकतो, इट इज युज्ड फॉर प्रिपरेशन ऑफ मीडिया, किंवा इट इज युज्ड फॉर स्टोअर द जेन्सन्स ब्रॉथ. इट इज युज्ड फॉर स्टोअर द जेन्सन्स ब्रॉथ while isolation of azotobacter from soil. It is used for store the Jensen's broth or media. It is used for isolation of. It is used for store the Jensen's broth. It is used for store the Jensen's broth while isolation of azotobacter from soil. त्यानंतर इथं पिपेट दिलेले आहे. तर पिपेटच्या ऐवजी आपण मायक्रो पिपेट घेऊया. मायक्रो पिपेट म्हणजे त्याला बटन असतं, पेनला जसं बटन असतं सेम तसं बटन असतं. ते तुम्ही पुश केलं आणि सोडलं की त्याच्यामध्ये 1 ml सस्पेन्शन येतं त्या मायक्रो पिपेट.
मायक्रोपिपेटचा जर फोटोग्राफ तुम्हाला दाखवला तर त्याचा यूज काय लिहायचा? इट इज युज्ड फॉर take 1 ml alicot. It is used for take 1 ml alicot. It is used for take 1 ml alicot in serial dilution. It is used to take 1 ml alicot in serial dilution while isolation of microorganism from soil. While isolation of microorganism from soil. तुम्हाला जे बीओडी इन्क्युबेटरचं टेम्परेचर मी सांगितलेलं आयडियल टेम्परेचर ऑफ बीओडी इन्क्युबेटर ते काय सांगितलंय 27 ±1 असू दे तेच काही प्रॉब्लेम नाही. त्यानंतर सेमी सॉलिड मॅलिक ऍसिड मीडिया सेमी सॉलिड मॅलिक ऍसिड मीडियाचा फोटोग्राफ दाखवत जाईल आणि त्याचा विचार जाईल इट इज युज्ड फॉर आयसोलेशन ऑफ विच मायक्रो ऑर्गॅनिझम. कोणत्या मायक्रोऑर्गॅनिझम आयसोलेट करण्यासाठी सेमी सॉलिड मॅलिक ऍसिड मीडिया वापरला जातो? त्याचा आन्सर आहे आझोस्पिरिलम. आझोस्पिरिलम जर आयसोलेट करायचं असेल तर सेमी सॉलिड मॅलिक ऍसिड मीडिया किंवा सेमी सॉलिड एनएफबी मीडियम यूज करतात. सेमी सॉलिड मॅलिक ऍसिड मीडिया और सेमी सॉलिड एनएफबी मीडियम is used for isolation of azospirillum from rhizospheric soil of aryalic grass or cereal crops. Rhizospheric soil of hariali grass or cereal crops. म्हणजे तुम्ही हराळी ग्रासच्या रायझोस्फेरिक सॉइल पासून पण अझोस्पिरिलम आयसोलेट करू शकता किंवा सिरियल क्रॉपची जी सॉइल आहे त्याच्यापासून पण अझोस्पिरिलम आयसोलेट करू शकता. नेक्स्ट ब्ल्यू ग्रीन algae. ब्ल्यू ग्रीन algaeचा फोटोग्राफ दाखवला जाईल आणि विचारलं जाईल मीडिया युज्ड फॉर आयसोलेशन ऑफ ब्ल्यू ग्रीन algaeचा फोटोग्राफ दाखवला जाईल आणि विचारलं जाईल मीडिया युज्ड फॉर आयसोलेशन ऑफ ब्ल्यू ग्रीन algae. तर मीडिया कोणता आहे? फॉक्स मीडियम. तुम्हाला थिअरी सांगितले फॉक्स अँड स्टीवर्ट यूज मीडिया फॉर आयसोलेशन ऑफ ब्ल्यू ग्रीन algae. त्यामुळे मीडियाचं नाव दिले फॉक्स मीडिया. आयसोलेशन ऑफ ब्ल्यू ग्रीन algae. Media used for isolation of blue green algae is Fox media. नेक्स्ट आहे एक्सरसाइज नंबर 10 सिंपल स्टेनिंग ऑफ बॅक्टेरिया. तर ह्याच्यामधले तुम्हाला हे शिकवलेलं नाही पण फक्त हे लिहून घ्या स्टेन घ्या मिथिलिन ब्ल्यू. आपण स्पॉटिंग हे पूर्ण परीक्षेसाठी करतोय.
आणि परीक्षेला तुम्हाला काय आता प्रोसिजर रायटिंग वगैरे काय नसणार आहे, त्यामुळे स्पॉटिंग वर आपल्याला व्यवस्थित लक्ष देणं महत्वाचं आहे. तर मिथिलीन ब्ल्यूचा फोटोग्राफ दाखवला जाईल. मिथिलीन ब्ल्यू तर मिथिलीन ब्ल्यूचा यूज कशासाठी करतात? मिथिलीन ब्ल्यू इज युज्ड फॉर स्टडी द मॉर्फॉलॉजी अँड सेल ग्रुपिंग ऑफ बॅक्टेरिया. मिथिलीन ब्ल्यूचा यूज कशासाठी करतात? युज्ड फॉर स्टडी द मॉर्फॉलॉजी अँड सेल ग्रुपिंग ऑफ बॅक्टेरिया. नेक्स्ट एक्सरसाइज नंबर 11 ग्राम स्टेनिंग ऑफ बॅक्टेरिया. तर ग्राम स्टेनिंग मध्ये 4 स्टेन आहेत. फक्त 4 स्टेनचे फोटोग्राफ तुम्हाला दाखवतो. पहिला स्टेन आहे तो क्रिस्टल व्हायलेट. लिहून घ्या तसं, क्रिस्टल व्हायलेट. क्रिस्टल व्हायलेट. यूज लिहून घ्या तुम्ही. इट इज युज्ड ॲज अ मेन स्टेन. इट इज युज्ड ॲज अ मेन स्टेन इन ग्राम स्टेनिंग ऑफ बॅक्टेरिया. तर हा एक्सरसाइज तुम्हाला शिकवल्यावर मेन स्टेन काय आहे ते लक्षात येईल. फक्त एवढं लक्षात घ्या की क्रिस्टल व्हायलेटचा तुम्हाला फोटोग्राफ दाखवला जाईल आणि त्याचा यूज काय? इट इज युज्ड ॲज अ मेन स्टेन. मेन स्टेन हे लक्षात घ्या, हा ह्याच्यावर क्वेश्चन असणार. इट इज युज्ड ॲज अ मेन स्टेन इन ग्राम स्टेनिंग ऑफ बॅक्टेरिया. It is used as a main stain in gram staining of bacteria. Second, iodine solution. Iodine solution. Iodine solution त्याचा यूज काय? It is used as a mordant. 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 It is used as a mordant in gram staining of bacteria. It is used as a mordant in gram staining of bacteria. Mordant काय आहे हे तुम्हाला मी नेक्स्ट लेक्चरला सांगतो. फक्त आता जे सांगतो तेवढं लिहून घ्या. इट इज युज्ड ॲज अ मॉर्डंट इन ग्राम स्टेनिंग ऑफ बॅक्टेरिया. त्यानंतर थर्ड जे आहे ते काय? ऍसिटोन अल्कोहोल. ऍसिटोन अल्कोहोल. ऍस्टोन 50% ऍस्टोन अल्कोहोल. 50% ऍसिटोन अल्कोहोल. 50% ऍस्टोन अल्कोहोल. त्याचा यूज काय? इट इज युज्ड ॲज अ डिकलरायझिंग एजंट. 50% ऍस्टोन अल्कोहोल. इट इज युज्ड ॲज अ डिकलरायझिंग एजंट इन ग्राम स्टेनिंग ऑफ बॅक्टेरिया. 50% ऍस्टोन अल्कोहोल is used as a decolorizing agent in gram staining of bacteria. And last, safranin. 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 It is used as a counter stain. COUNTER. Counter stain. STAIN. Counter stain in gram staining of bacteria. It is used as a counter stain in gram staining of bacteria.
शिकरे ऐकायला आले ना व्यवस्थित? शिकरे हा सर. हा लिहून घेतले का? हॅलो हा सर. किंवा मॅन्युअल मध्ये टिक मार्क केले ना? हा. हा ते अजून कोण इंदलकर? इंदलकर हा सर. हा टिक मार्क करून घेतलं ना मॅन्युअल मध्ये? हो. लगेच पाठवू नका, म्हणजे तयार करून ठेवा. अजून थोडंफार जे राहिले ते पुढच्या प्रॅक्टिकल मध्ये आपण त्याच्यामध्ये ऍड करू. कारण मी हे फक्त मॅन्युअल बघून सांगितले. माझ्याकडे जे नोट्स आहेत त्याच्यामध्ये मी काही बघितलेलं नाही. तर काही थोडेफार पॉइंट राहिले तर ते आपण त्याच्यामध्ये ऍड करू. तुम्ही फक्त तयार करून ठेवा. पुढच्या वेळी जेव्हा ते राहिलेले पॉइंट ऍड केल्यानंतर तुम्ही ग्रुपवर टाका. हं? जेवढं आता सांगितले ते इम्पॉर्टंट असणार आहे. त्याच्यामध्ये आता काय काय राहून गेले, मेजरिंग सिलेंडर, स्लाइड होल्डर, हे 2-4 राहून गेलेले आहेत. ते आपण त्याच्यामध्ये ऍड करू आणि नंतर ग्रुपवर टाकल्यानंतर सर्वांना ते सर्क्युलेट होईल. ठीक आहे. तर मी आता लेक्चर एंड करतो. हॅलो सर. हा मॅन्युअल कसं लिहायचं आहे? बुक मध्ये का पेजेस वरती लिहायचंय? हे बघा तुम्ही तुम्हाला जसं योग्य वाटते तसं लिहून घ्या. फक्त तुमच्याकडे ते मटेरियल पाहिजे. हा हे फक्त लक्षात घ्या. जेव्हा तुम्हाला सांगेन की तुम्ही मला ते फोटोग्राफ काढून पाठवा, जोपर्यंत सांगत नाही तोपर्यंत पाठवायचं नाही, पण लिहित राहायचं. ठीक आहे. महत्वाचं काय आहे, आपल्याला 30 मार्काचं स्पॉटिंग आहे त्याची तयारी करून घेतली पाहिजे तुमच्याकडून. कारण हे असं नाही की सगळं नवीन आहे तुम्हाला, ते पाठवणं खूप महत्वाचं आहे. परीक्षेसाठी तुम्हाला अर्धा तास दिला जाईल किंवा पाऊण तास दिला जाईल. हा अर्ध्या तासात तुम्हाला 30 स्पॉट आणि ते 6 ऑब्जेक्टिव्ह सोडवायचे. त्याचबरोबर परत व्हायवा आणि द्यायचे. त्यामुळं मी जे स्पॉटिंग सांगतोय ते तुम्ही व्यवस्थित केलं तर पास व्हायला काही प्रॉब्लेम नाही. हा अगोदर कसं असायचं, प्रोसिजर रायटिंग असत होतं. आता काय ऑनलाईन असल्यामुळे प्रोसिजर रायटिंग काय तुम्ही करू शकत नाही. त्यामुळं जे सांगतोय तेवढं फक्त व्यवस्थित करा आणि तुम्हाला जे मॅन्युअल पाठवले ते तुम्ही वहीत लिहा किंवा पेजेसवर लिहा. तुम्हाला जसं योग्य वाटते तसं तुम्ही लिहा. पण जेव्हा तुम्हाला सांगितलं जाईल तुम्हाला चेकिंग साठी पाठवा, तोपर्यंत काय पाठवायचं नाही. जोपर्यंत सांगत नाही तोपर्यंत. ठीक आहे. ओके. ओके. हो. हा लेक्चर एंड करतो.